अतिशय उत्कृष्ट ही रेड होती मुंबईच्या खेळाडूची. तिन्ही खेळाडू त्यांनी ठाण्याचे उरलेले संघाचे बाद केलेले आहेत. एक लोन चढवलेला आहे. आघाडी थोडीशी कमी केलेली आहे. आणि छाया केवळ अर्ध्या मिनिटाच्या आणि 1 मिनिटाच्या अंतरात ही गुणांची आघाडी मुंबईनी 20 वरून 14 गुणांवर आणलेली आहे. राहुल बरोबर आहे. तेच तुम्हाला मी सांगते की शेवटच्या मिनिटापर्यंत खेळ हा कुठल्या कोर्टमध्ये त्याची विजयश्री जाईल हे आपण सांगू शकत नाही. असा अटीतटीचा आणि चुरशीचा हा खेळ आहे. त्यामुळे शेवटच्या मिनिटापर्यंत आपण लढत राहिलं पाहिजे हीच ईर्ष्या या खेळाडूंच्या मनात असते. हेच या खेळाचं महत्त्व आहे. निश्चित. पकडी फसलेली आहे मुंबईच्या खेळाडूची. एकटा अंगावर जाण्यापेक्षा साखळी घेऊन जाणं हे नेहमीच उपयुक्त असतं. एकटा प्लेअरला तो असा त्यांनी सरकवून दिला आणि लूप होल काढून तो सरकला. म्हणजे एकटा चालो रे हे हिंदी चित्रपटातल्या गाण्यात साजेचे शब्द आहेत, पण खेळाच्या मैदानावर ते शब्द घातक ठरतात. हा सांघिक खेळ आहे राहुल. जीतेंगे तो साथ साथ, हारेंगे तो साथ साथ, आगे बढ़ेंगे वो भी साथ साथ. टीम वर्क, कोऑर्डिनेशन, अंडरस्टँडिंग याचं सुंदर मिश्रण. आणि हे सगळं आत्मसात करण्याकरता प्रचंड सरावाची गरज असते. निश्चितपणे हजारो लाखो तास, वर्षोनवर्ष तपोन तप या खेळाडूंची मेहनत आहे. एवढं केल्यानंतर आज ते या स्तरावर पोहोचलेले आहेत. आणि हा उत्कृष्ट बोनस करण्याचा प्रयत्न होता. मुंबई 41, ठाणे 56. 20 गुणांची आघाडी ठाण्याची ती आता 15 गुणांवर आलेली आहे. पण आता घड्याळाचे काठे हे पुढे चालत आहेत. 20 मिनिटाचा हा दुसरा हाफ आहे. मुंबईला बाजी पलटवण्यासाठी केवळ 3.5 मिनिटाचा अवधी उपलब्ध आहे. टाइमआउट संपलेला आहे. ठाण्याची चढाई, ठाण्याचा खेळाडू हा जास्तीत जास्त वेळ खात आहे. गुण मिळवण्यात किंवा गडी बाद करण्यात विशेष त्याला स्वारस्य नाही आहे. छाया, ठाणे टीमकडे लीड असल्यामुळे तो सेफ गेमच खेळणार आता. आणि संपूर्ण लक्ष हे मुंबई टीमचं असेल की त्यांनी आता मॅक्झिमम आपल्या संघाला गुण कसे आपण घेऊ हे त्याचा प्रयत्न हा मुंबई संघाकडनं व्हायला हवा. मुंबईच्या सुदेशची रेड डाव्या कोपऱ्यात खोलवर जाण्याचा प्रयत्न, स्कॉर्पियन किकचा एक प्रयत्न. आणि एक खेळाडू बाद केला असा संकेत देत तो आपल्या कोर्टमध्ये गेलेला आहे.
आणि तेवढ्याच जोरात परसूटमध्ये ठाण्याने रेड चालू केलेली आहे. पाठलाग करून त्यांनी त्यांचं क्षेत्ररक्षण त्यांना अटेंड करण्याच्या पलीकडेच जाऊन तरी पटकन त्यांना आउट करून बाहेर पडला. त्यांना संधीच दिली नाही की आलेल्या चढाईपटूला आपण कसं पकडू. ह्याच्या आतच तो गडी बाद करून बाहेर पडला. ह्याच्यासाठी प्रचंड चपळाई लागते राहुल. निश्चित फास्ट रिफ्लेक्सेस. अशीच चपळाई बारामतीच्या नेहा गाडगेंनी दाखवली होती. 6 बोनस पॉईंट्स त्यांनी त्या मॅचमध्ये मिळवले होते. एकूण आणि 11 पॉईंट्स असे 17 पॉईंट्स तिने पहिल्या या सामन्यात मिळवले होते आणि निश्चितपणे ती त्या सामन्याची मानकरी ठरलेली आहे. पाहूयात या लढतीत सामन्याचा मानकरी होतोय कोण. शेवटचा 1 मिनिट छाया. शक्यता आता दुसर होत चाललेली आहे मुंबईसाठी. ठाण्याने चांगलीच आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे मुंबईच्या संघाला आता जीवतोड प्रयत्न करण्याशिवाय पर्याय नाहीये. आणि छाया हारजीत ही खेळात होतच राहते, पण तुम्ही कशा पद्धतीने हारला, तुम्ही किती लढून हारला याला महत्व आहे. अगदी खरं आहे राहुल. सामन्यामध्ये कोणी जिंकणार कोणी हरणार, पण चुरस कुठल्या लेवलला झाली हे महत्त्वाचं आहे. तुमच्या मनामधली शक्ती तुमची किती प्रबळ होती, तुम्ही किती प्रयत्न केलेत, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि अशाच या जिकरीच्या लढतीमध्ये प्रेक्षकांना एक अविस्मरणीय सामना पाहायला मिळतो आणि काही अजरामर आठवणी. खेळाचा आनंद लुटण्याकरता तुम्ही खेळा आणि एक अजरामर अशा आठवणी तुम्ही म्हणता तसं प्रेक्षकांना द्या. वेळ संपलेली आहे. मुंबईला बाद करत ठाण्याने हा सामना जिंकलेला आहे.